श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 7. खगोल वर्णन. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत महिमा. तिरुमल दासांनी सकाळचे अनुष्ठान आटोपले. नंतर ते पुढे सांगू लागले, बेटा शंकरभट्टा, श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य चरित्र अमृतासारखे मधुर असून अपूर्व व अतर्क्य आहे. खरोखरच तुझ्यावर श्रीपादांची अपार कृपा असल्यामुळेच हे चरित्र ग्रंथस्थ करण्याचे भाग्य तुला लाभत आहे. मोठ्या मोठ्या पंडितांना देखील असे भाग्य लाभत नाही. श्रीपादांचे एकाच वेळी अनेक स्थळी दर्शन. नरसावधानी मरणावस्थेतून बाहेर पडल्यावर त्यांच्यातील आकर्षण शक्ती क्षीण झाली. पूर्वी ते ध्यानाला बसले की व्यक्तीवर ते ध्यान लावत. ती व्यक्ती कितीही दूर असली तरी तत्काळ नरसावधानींच्या समोर येऊन उभी राहत असे. त्यामुळे लोक त्यांना दचकून असत, त्यांची प्रशंसाही करत. पण आता ती शक्ती नसल्यामुळे लोक त्यांना काहीच किंमत देत नसत. आता तर 2 वेळच्या जेवणाचीही त्यांना भ्रांत पडत होती. अशा दयनीय अवस्थेत एक दिवस ते बाहेर पडले तर बापनाचार्य नातवाला कडेवर घेऊन घरी जाताना दिसले. श्रीपाद घरच्यापेक्षा आजोबांच्या बरोबर जास्त रमत. ते त्यांच्या बरोबर नरसिंहवर्मा व्यंकटप्पयांकडे जात व तिथेही ते रमायचे. श्रीपादांना पाहून नरसावधानींना त्यांना जवळ घेऊन मुका घ्यावासा वाटला. हसून पाहत ते श्रीपादांच्या जवळ गेले. श्रीपादांनी त्यांच्याकडे बघून मंद स्मित केले. ते हास्य संमोहक होते. तिथून ते किराणा आणायला व्यंकटप्पयांकडे गेले तर तेथे श्रीपाद त्यांच्या मांडीवर बसून खेळत असलेले दिसले. नरसावधानींकडे बघून ते खूप हसू लागले. नरसावधानींना जरा आश्चर्यच वाटले. आता तर घरी होते तर आता इथे कसे? नंतर ते नरसिंह वर्मांकडे गेले तर तिथेही श्रीपाद वर्मांच्या खांद्यावर बसून खेळत होते. पुन्हा ते नरसावधानींकडे पाहून दिलखुलास हसले. त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. जवळजवळ एकाच वेळी त्यांना 3 ठिकाणी दर्शन दिले. हे स्वप्न की वैष्णवी माया, ते संभ्रमितच झाले. गावचे लोक नरसावधानींना खूपच नावे ठेवू लागले. त्यामुळे ते भ्रमिष्ठासारखे रस्त्यातून फिरत असत. त्यांच्या बायकोला त्यांची अवस्था बघवत नव्हती. तिला फार वाईट वाटायचं. देवाला दुःख सांगावे म्हणून ती देवघरात गेली व समोरचे दृश्य पाहून थक्कच झाली. श्रीपाद देवघरात बसलेले होते. त्यांनी पतीला बोलावले. पती पत्नीचा आनंद गगनात मावेना. नरसावधानी श्रीपादांना माठाची भाजी खाण्याचा आग्रह करू लागले. श्रीपाद म्हणाले, या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी महाराष्ट्रात नृसिंह सरस्वती म्हणून अवतरीन तेव्हा जरूर भोजन करेन. तसेच काही शतकानंतर नृसिंह सरस्वतींच्या जन्मस्थानाजवळच माझ्यातल्या गणेश अंशाने गजानन नावाचे महात्मा प्रकट होतील, हेही त्यांनी भविष्य सांगितले. एखाद्या वेळी सूर्यचंद्राची गती बदलणे शक्य होईल, पण श्रीपादांचे वचन बदलणे अशक्यच. त्यांच्या आदेशानुसार पंचमहाभूतात्मक सृष्टीतील समस्त जीवांना वागावे लागते. वचन प्रतिपालनात ते दृढव्रत व सत्यव्रत आहेत. जग बदलले, युग बदलले तरी त्यांच्या लीला मात्र सत्य व नित्य नूतन असतात. देवघरात श्रीपादांनी नरसावधानी व त्यांच्या पत्नीला जो हितोपदेश केला ते सर्वच दत्तभक्तांना उपयोगी पडणार आहे. नरसावधानी व श्रीपादांचा संवाद प्रश्न उत्तर रूपाने झाला. देवघरातील नरसावधानी श्रीपादांचा संवाद. नरसावधानींना श्रीपादांचा उपदेश. नरसावधानींनी श्रीपादांना प्रश्न केला, तू कोण, यक्ष की मांत्रिक? श्रीपादांचे उत्तर, मीच. पंचमहाभूतात्मक सृष्टीची आद्य शक्ती मीच. पशुपक्षादी समस्त प्राणी मात्रात
मातृस्वरूपात पितृस्वरूपात असलेला पण मीच, समस्त सृष्टीचे गुरुस्वरूप पण मीच. तर तू दत्तप्रभूंचा अवतार आहेस का? श्रीपाद म्हणाले, निसंदिग्धपणे मीच दत्त. शरीरधारी लोकांसाठी मी शरीर धारण केले. एरवी मी निराकार व निर्गुण आहे. मग तुला आकारही नाही व गुणही नाही असेच ना? श्रीपाद म्हणाले, आकार नसणे हाही एक आकारच, गुण नसणे हाही एक गुणच. साकार निराकार सगुण निर्गुण यांचा आधार पण मीच, यांच्या अतीत असलेला पण मीच. सर्वत्र तूच आहेस तर जीव सुख दुःख का भोगतो? श्रीपाद म्हणाले, तुझ्यात तू व मी आहे, पण तुझ्यातला तू जीव आहेस, तुझ्यातला मी मात्र परमात्मा आहे. जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना आहे तोपर्यंत तुझ्यातला तू मी होऊ शकत नाही. त्यामुळे जीवाला सुख दुःख पाप पुण्य या द्वंद्वातून बाहेर पडता येत नाही. तुझ्यातला तू क्षीण होऊन मी उच्च दशेत पोहोचल्याशिवाय तू माझ्या जवळ येऊ शकत नाही. तू जसा जसा मी जवळ जाशील तेव्हा तुझी जबाबदारी कमी होईल. माझ्या जवळ आलास तर द्वंद्वातून बाहेर पडशील व सुखी आणि संपन्न होशील. जीवात्मा व परमात्मा वेगवेगळे आहेत असे काही लोक मानतात, तर काही जीवात्मा परमात्म्याच्या फार जवळचा आहे असे समजतात. जीवच देव आहे असे काही मानतात. यातील खरे काय? श्रीपाद म्हणाले, तू वेगळा मी वेगळा असं मानल्याने नुकसान काहीच होत नाही. सर्वच माझ्या अनुग्रहामुळे होत आहे. तू केवळ निमित्त मात्र आहेस हे जाणल्याने तू आनंद स्थितीत राहू शकतोस. मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष. म्हणून द्वैत स्थितीत देखील तुला मोक्ष सिद्धी लाभू शकते. अहंकार नष्ट झाला की श्रेय मिळते. माझ्यातली सर्व शक्ती तुझ्याकडून अभिव्यक्त होत असते. अहंकार नष्ट झाल्यास मोहाचा क्षय होतो. अशा अद्वैत स्थितीत जीवाला आनंद लाभतो. हा पण मोक्षच. अहंकार नष्ट होऊन कर्तृत्व भावना संपूर्णपणे नष्ट झाल्याने तू उरत नाही, उरतो फक्त मी. त्यामुळे अवर्णनीय अशा स्थितीत तू ब्रह्मानंद अनुभवू शकतोस. तू द्वैतात, विशिष्ट द्वैतात व अद्वैतात असला तरी ब्रह्मानंद स्थिती एकच असते. ती शब्दात सांगता येत नाही, ती अनुभवावीच लागते. अवधूत स्थितीतील काही तेच ब्रह्म आहेत असं सांगतात. मग तू अवधूत आहेस का? श्रीपाद म्हणाले, नाही, मी अवधूत नाही. मीच सर्वस्व, हीच माझी स्थिती. पण मला या सूक्ष्म भेदातील रहस्य का कळत नाही? श्रीपाद म्हणाले, समस्त प्रापंचिक बंधातून सुटून अवधूत माझ्यात विलीन होतो व ब्रह्मानंद स्थिती अनुभवत असतो. त्याला संकल्प उरत नाही. या सृष्टीच्या महासंकल्पात महाशिवशक्तीत पण मीच आहे. माझ्यात विलीन झालेल्या अवधूताला तू पुन्हा जन्माला ये अशी आज्ञा दिली की त्याला जन्मावेच लागते. संकल्पाने असलेले सत्वज्ञानानंद रूप माझे आहे, तर संकल्प नष्ट झालेले स्वज्ञानानंद रूप अवधूताचे आहे. भाजलेले बी अंकुरित होत नाही. ब्रह्मज्ञान मिळवून स्वतःच ब्रह्म झाल्यावर पुन्हा जन्म घेणे कसे शक्य आहे? श्रीपाद म्हणाले, भाजलेल्या बिया अंकुरित न होणे हा सृष्टीचा नियम आहे, पण भाजलेल्या बियांना अंकुरित करणे हे त्या सृष्टीकर्त्याचे सामर्थ्य आहे. खरं तर माझे अवतरण म्हणजे या सिद्धांताचे स्पष्टीकरणच आहे. श्री दत्तप्रभू श्रीपादा विस्तृत विवरण करून सांगा. श्रीपाद म्हणाले, भूत भविष्य वर्तमान व सृष्टी स्थिती लय या अवस्थात्रयाच्या अतीत असल्यामुळेच माझ्या वडिलांचे नाव अत्री झाले. सृष्टीतील कुठल्याही जीवन मात्राबद्दल पदार्थांबद्दल लेश मात्र असूया नसल्यामुळे आई अनुसया या नावाने प्रख्यात झाली. परमज्योती परमेश्वराच्या दर्शनासाठी अत्री मुनींनी घोर तपश्चर्या केली. अनुसया मातेने मात्र
या परमज्योतीने व्याप्त असलेल्या प्रत्येक गोष्टींवर प्रेम करण्यासाठी, त्यांच्यावर कृपामूर्तीची दृष्टी करण्यासाठी तप केले. कर्मसूत्रानुसार प्रत्येक जीवाला सुख दुःख भोगावेच लागते, पण जीवाचे पाप कमी व्हावे व पुण्य वाढावे असा सत्संकल्प करून अनुसया माता प्रार्थना करायच्या. त्यांनी त्यांच्या तपोबलाने लोखंडाचे चणे खाण्यायोग्य बनवले. खनिज पदार्थ म्हणजे निद्रा स्थितीतील चैतन्य होय. वृक्षवल्लरी तृण हे अर्ध निद्रा स्थितीतील चैतन्य, तर जीवजंतू ही पूर्ण चैतन्य स्थिती होय. या सर्वातून उत्क्रांती होत मानव जन्म मिळतो. म्हणूनच माणसाने विवेकी, ज्ञानी व वैराग्यवंत होऊन निद्रा स्थितीतील या चैतन्य शक्तीला जागृत करून मोक्ष मिळवावा. जागृत चैतन्य शक्तीच्या म्हणजे परमज्योती परमेश्वराच्या अनुग्रहामुळे प्रकृती नियम पण बदलता येतात, हे अनुसया मातेने सिद्ध केले. ब्रह्मा विष्णू महेश्वरातील जागृत चैतन्य शक्ती त्यांनी निद्रा अवस्थेत बदलून त्या शक्तीला त्यांनी बालरूप दिले. ब्रह्माणी, लक्ष्मी व पार्वती या 3 देवींची शक्ती एकरूप होऊन अनघा देवीच्या रूपात साकारली. त्यांनी दत्तात्रेय रूप घेऊन अनघा देवीचा अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. या श्रीपाद अवतारात माझ्या वाम भागात अनघादेवी व उजव्या भागात दत्तात्रेय असलेले अर्धनारीश्वर रूप धारण केलेले आहे. अशा महान सृष्टी संकल्पानुसार सृजन केलेल्या प्रभूला आवश्यकतेनुसार सृष्टी नियम बदलण्याचे सामर्थ्य असते, हे तू जाण. श्रीपादा, सृष्टी धर्मात बदल करणारा तू माझे दारिद्र्य नाहीसे करू शकत नाहीस का? श्रीपाद म्हणाले, नक्की करू शकतो, पण ते पुढच्या जन्मी भोगावे लागेल. पुढच्या जन्मातही काही काळ हा दारिद्र्य भाग भोगावाच लागेल. शाकभाजी ही क्षुल्लक गोष्ट, पण त्याविषयी तुला किती मोह. माझे आई वडील आजोबा कुणालाही कधी काही मागत नाहीत, पण मला ती खावीशी वाटली. लहान बाळ मी, अशी किती खाणार होतो. भाजी मागताच तू लगेच दिली असती तर तुझे चांगले झाले असते, पण आता ती वेळ टळून गेली. तुझ्या मनातील मालिन्य नाहीसे करण्यास हा जन्म पुरणार नाही. प्रत्येक माणसाला त्याच्या पुण्याईमुळे दीर्घ आयुष्य, ऐश्वर्य, सौंदर्य, प्रसिद्धी वगैरे मिळत असतं. पापामुळे अल्पायुष्य, दारिद्र्य, कुरूपता, कुख्याती वगैरे प्राप्त होत असते. तुझ्या पुण्य भागातील जास्त भाग घेऊन तुला आयुष्य दिले, त्यामुळे तुझा पुण्य भाग बराच खर्च झाला. पाप भाग बराच शेष आहे, त्यामुळे दारिद्र्य तुला भोगावेच लागेल. तू स्वयंभू दत्ताची आराधना केली असल्यामुळे त्यांच्या कृपेने ऐश्वर्य नसले तरी 2 वेळच्या जेवणाची भ्रांत पडणार नाही, एवढे सांगतो. अरे श्रीपादा, वर्णव्यवस्थेप्रमाणे जगावे असे शास्त्र सांगते. तुझ्या आजोबांनी वैश्यांचे देखील वेदोक्त उपनयन करावे असा निर्णय दिला, ते चुकीचं नाही काय? श्रीपाद म्हणाले, सत्य ऋषीश्वरांच्या निर्णयात दोष काढल्यामुळे तुझी जीभच कापावी असे वाटते. अरे, माझ्या आजोबांना कोण समजलास? साक्षात भास्कराचार्य आहेत ते. माझी सहोदरी कन्यका परमेश्वरी अवतरणाचे मूळ कारक, कुसुमश्रेष्ठी दंपतीचे कुलगुरू होत. विष्णुदत्त व सुशीला निस्वार्थ भक्ती करणारे पुण्यशील जोडपे. त्यांना माझे आई वडील करा असा आदेश त्यांनी प्रत्यक्ष कालकर्म देवतांना दिला होता. व्यंकटप्पया श्रेष्ठींचे पूर्वज बृहतशिला नगरात झालेल्या यज्ञात सोने, दूध प्रेमपूर्वक समर्पण करणारे पवित्र आत्मा होत. नरसिंहवर्मांचे पूर्वज श्री लक्ष्मी नरसिंहाचे परम भक्त होते. सिंहाचल क्षेत्रातील यज्ञ यागात अन्नदान केलेले ते पवित्र जीव होते. मी पिठिकापुरात जन्म घेण्याआधी एका क्रमपद्धतीत घटना घडवित होतो. या 3ही कुटुंबाचे व माझे ऋणानुबंध एका जन्मापुरते नाहीत. पिढ्यानपिढ्या या लोकांवर
माझा वरदहस्त राहील. माझ्या छत्रछायेत ते निश्चिंतपणे राहतील. श्रीपादांचे भक्तांना अभय. नगण्य किमतीत मिळणारी साधी पालेभाजी देखील तू मला दिली नाहीस. मला जेवू घातले असतेस तर लाख ब्राह्मणांना जेवायला घातल्याचे पुण्य तुला मिळाले असते. फार मोठा भाग्ययोग तू गमावलास. धर्म अधर्माबद्दल चर्चा झाली असता शास्त्राचा आधार जरूर घ्यावा, पण शास्त्रात सांगितलेले आचरण करणे योग्य की अयोग्य असा वाद झाल्यास निर्मळ अंतःकरण असलेल्या माणसाचा निर्णयच शास्त्र शुद्ध मानला जातो. त्यांचे वाक्य वेद प्रमाणित व धर्मसम्मत ठरते. हिंसा करणे पाप हे शास्त्र झाले, पण श्रीकृष्णाच्या साक्षीने झालेले कौरव पांडवांचे युद्ध हे धर्मयुद्ध मानले जाते व ती युद्धभूमी धर्मक्षेत्र ठरते. यज्ञ हे पुण्य फल देणारे, परंतु दक्षाने यज्ञात परमात्मा स्वरूप शिवाला आमंत्रण न दिल्यामुळे केवढा विध्वंस झाला. दक्षाचे डोके कापले गेले, त्याला बकऱ्याचे शीर लावावे लागले. रोग्याला पथ्यप्रकोप झाला की वैद्य निंबू आवळा असा उपचार करतात. शरीरातील अवयव खराब झाला की तो कापूनच काढावा लागतो. मीही तसाच. देवता अंश व राक्षस अंश दोन्हीही माझ्यात आहेत, पण माझ्या अंतर्मनात जीवांविषयी प्रेमच पाझरत असते. तुमच्या शुभ अशुभ कर्माप्रमाणे माझे वर्तन असते. संपूर्ण शरणागती पत्करलेल्या भक्तांना मी कधीही अंतर देत नाही. ऋषींचे कुळ व नद्यांचे मूळ कधी शोधू नये. आदिपराशक्ती वैश्य कुळात कन्यका परमेश्वरी रूपात अवतरली नाही का? सिद्ध मुनींमध्ये वैश्य मुनी नाहीत का? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यच नव्हे तर शूद्र देखील नियमनिष्ठेने जगणारे असतील तर त्यांनाही वेदोक्त उपनयनाचा अधिकार आहे. उपनयनामुळे तिसरा डोळा उघडला जातो. अंतःकरण शुद्ध होऊन मन ब्रह्मज्ञानात लीन होते. तुझे मन शाक प्रेमातच लीन झालंय. ब्रह्म ही बाजारात मिळणारी वस्तू आहे का? या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मलेला पुढच्या जन्मी चांडाळ म्हणून जन्मू शकतो. ब्रह्मज्ञान हे देश, काल, कुलगोत्र यांच्या अतीत असलेले रहस्य आहे. देव भावप्रिय आहे, तो बाह्य उपचारांना महत्त्व देत नाही. ब्रह्मासंबंधी विचार करताना मी ब्राह्मण असतो. भक्तांच्या योगक्षेमादी लक्षणाचा विचार करताना मी क्षत्रिय असतो. जीवांच्या पापपुण्य कर्माप्रमाणे त्याचे फळ मिळत असते. भक्तांचे कष्ट माझ्या शरीरात आकर्षित करून त्यांना सुख शांती देताना मी सेवाधर्माने वागतो, तेव्हा मी क्षुद्र असतो. जीवांचे पाप प्रक्षालन करताना मी धोबी होतो. मेलेल्या जीवांचे दहन करून त्यांना उत्तम जन्म देतो, तेव्हा मी डोम ठरतो. आता सांग, मी कुठल्या कुळातला? श्रीपादा, मी खरोखरच अज्ञानी आहे. सर्व जीवांचा आधार असलेला तू साक्षात दत्तप्रभूच आहेस. आता सृष्टीची निर्मिती कशी झाली हे सांगून मला कृतार्थ कर. लोकालोक वर्णन. श्रीपाद म्हणाले, आजोबा, स्वर्गात 88,000 मुनी आहेत. ते पुनरावृत्ती धर्माचे आहेत. धर्माचा पुन्हा पुन्हा प्रचार करण्यासाठी ते बीज रूपाने असतात. परमात्म्याच्या अपरिमित शक्तीतील थोडी शक्ती जग निर्माण करण्यासाठी ब्रह्मा झाले. प्रथम सृष्टी जलमय होती. परमात्म्याच्या तेजामुळे त्या जलात स्वर्णमय अंड निर्माण झाले. या अंड्यात ब्रह्मांड सामावलेले आहे. परमेश्वराचे तेज मुनी रूपात अनिरुद्ध नावाने विख्यात झाले. अंड्यात आत अंधकार व्यापला होता. त्या अंडाला आपल्या तेजाने प्रकाशित केल्यामुळे त्याला हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परमज्योती अशा निरनिराळ्या नावाने उल्लेखलेले जाते. त्रेतायुगात पिठिकापूर येथे भारद्वाज महर्षींनी सावित्री काठक चयन केले होते. अनंत कोटी ब्रह्मांड व्याप्त अशा दत्तात्रेयाच्या तेजाला उद्देशून ते केले होते. सत्यलोकात
निरामय नावाचे स्थान आहे. त्रिखंड सोपानात वसु, रुद्र, आदित्य नावाच्या पितृदेवता असतात. त्या निरामय स्थानाच्या संरक्षक आहेत. कारण ब्रह्मलोक हे चतुर्मुख ब्रह्माचे निवासस्थान आहे. त्याच्यावर विद्यास्थान नावाचे, मूल प्रकृती स्थान नावाचे श्रीनगर आहे. त्याच्यावर महाकैलास व त्याच्यावर कारण वैकुंठ आहे. सत्यलोकात पुराणपूर नावाचे विद्याधर स्थान आहे. तपोलोकात अंजनावतीपुरात सिद्ध राहतात. जनलोकात अंबावतीपुरात सिद्ध असतात. स्वर्गात अमरावतीपुरात देवेंद्रादी देवता असतात. खगोल संबंधी ग्रह नक्षत्रादींच्या भूलोकात रंथपुरात विश्वकर्मा नावाचा देवशिल्पी असतो. आजोबा, भूलोकात 2 भाग आहेत. मानव निवासस्थानाला भूगोल म्हणतात. महाभूमी या नावाची दुसरी जागा असून ती भूगोलाच्या दक्षिण दिशेला 5 कोटी ब्रह्मांड योजने दूर आहे. मर्त्यलोक म्हणजे भूलोक व भुवरलोक, त्यात महाभूमी पण आहे. पाताळ म्हणजे अतल, सुतल, रसातल, तलातल, महातल, पाताल. स्थूल रूपाने या व्यवस्थेला स्वर्ग, मृत्यू, पाताळ असे म्हटले आहे. आपण राहणाऱ्या भूगोलाच्या खाली महाभूमी आहे. ती मध्यभागात चक्राकार आहे. त्यामुळे वरच्या भागात सूर्य, चंद्र, प्रकाश निरंतर प्रकाशत असतो. नेहमी उजेड असल्यामुळे तेथे कालनिर्णय नाही. या महाभूमीवरच सप्त समुद्र व सप्तद्वीप आहेत. जंबूद्वीप यांच्यातच आहे. भूलोकात महाभूमी व भूगोल असे 2 भाग आहेत. सृष्टी निर्माण होण्याआधी सर्व जलमय होते. प्रजापती सृष्टी निर्माण करण्यासाठी तप करीत असताना पाण्यावर त्यांना पुष्कर पर्णाचे दर्शन झाले. प्रजापती वराह रूप धारण करून पुष्कर पर्णाजवळ पाण्याखाली गेले. तेव्हा त्यांना महाभूमी दिसली व ते महाभूमी जवळ पोहोचले. तिथून त्यांनी आपल्या दंतांनी मृत्तिका खंड उकरून आणला व पुष्कर पर्णावर ठेवला. म्हणून या मृत्तिका खंडाचे नाव पृथ्वी असे पडले. आजोबा, यालाच भूगोल पण म्हणतात. महाभूमी 50 कोटी योजने विस्तीर्ण आहे. जंबूद्वीप महाभूमीतच आहे. त्यात 9 खंड आहेत. देवखंडात देवता राहतात. गवस्त्य खंडात भूते, पुरुष खंडात किन्नर, भरतखंडात मानव, शरभखंडात सिद्ध, गंधर्व खंडात गंधर्व, ताम्रखंडात राक्षस, शेरुखंडात यक्ष व इंदुखंडात पन्नग राहतात. महाभूमीतील जंबूद्वीपाच्या दक्षिण भागात भरतखंडात, भरतपुरात वैवस्वत मनु भूऋषी सोबत राहतो. महाभूमीत जसे जंबूद्वीप आहे तसेच भूगोलात पण जंबूद्वीप आहे. श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने मी पिठिकापूरला यायच्या आधी 100 वर्षांपूर्वी मी महाभूमीवर होतो. महाभूमीवरचे जंबूद्वीप 1,00,000 ब्रह्मांड योजना विस्तीर्ण आहे. जंबूद्वीपातील भरतखंडातच वैवस्वत मनु आहे. बाकीच्या खंडात देवयोनी असतात. महाभूमीवर जंबूद्वीपात शीतोष्ण जास्त नसून आल्हाददायक वातावरण असते. सतत कोवळ्या उन्हासारखा प्रकाश असतो. तिथे रात्र दिवस असा भेद नाही. लवण समुद्र लक्ष योजने, लक्षद्वीप 2,00,000 योजने, इक्षुरस समुद्र 2,00,000 योजने, कुशद्वीप 4,00,000 योजने, सुधा समुद्र 4,00,000 योजने, क्रौंच द्वीप 8,00,000 योजने, सर्पिक द्वीप 8,00,000 योजने, शाकद्वीप 16,00,000 योजने, दधी समुद्र 32,00,000 योजने, शाल्मली द्वीप 32,00,000 योजने, क्षीर समुद्र 32,00,000 योजने, पुष्कर द्वीप 64,00,000 योजने, शुद्ध जलसमुद्र 64,00,000 योजने, चलाचल पर्वत 128,00,000 योजने, चक्रवाल पर्वत 256,00,000 योजने, लोकालोक पर्वत 512,00,000 योजने, तपोभूमी 1,250,00,000 योजने विस्तीर्ण आहे. लोकालोक पर्वत ओलांडून जायला
सूर्यकिरणांना संधीच नाही. त्यामुळे लोकालोक पर्वताला अंधाराचा मोठा थर म्हणतात. वराह अवतार व नरसिंह अवताराची व्याप्ती भूमी पुरेशी नाही. वराह म्हणजे डुक्कर नव्हे, खडग मृग होय. त्याला एकच अणकुचीदार दात असतो. द्विपाधिपती द्विपादी देवतांचे वर्णन. महाभूमीमधील जंबूद्वीपात स्वयंभू मनु प्रथम चक्रवर्ती झाले. त्यांची 7 मुले 7 द्वीपांचे अधिपती झाले. लक्षद्वीप, मेधातिथी द्वीपाधिपतीचे नाव आणि द्वीपातील चतुर्वर्ण आर्यक, कुरर, बिंदक, भाविन. त्यांची आराध्य देवता चंद्राकृती विष्णू. शाल्मद्वीप द्वीपाधिपती वपुष्मंत. द्वीपातील चतुर्वर्ण कपिला, चारणक, पीतकृष्ण. आराध्य देवता विष्णू. कुशद्वीप द्वीपाधिपती ज्योतिष्मंत. द्वीपातील चातुर्वर्ण दमी, सुष्मिण, स्नेह, संदेह, मंदेह. आराध्य देवता ब्रह्मा. क्रौंच द्वीप द्वीपाधिपती द्युतिमंत. द्वीपातील चतुर्वर्ण पुष्कर, पुष्कल, धन्य, पिष्य. आराध्य देवता रुद्र. शाकद्वीप द्वीपाधिपती हव्य. द्वीपातील चतुर्वर्ण मंग, मागध, मानस, मंद आणि आराध्य देवता सूर्य भगवान असे आहेत. पुष्कर द्वीपात वर्ण नाही. त्यातले लोक देवतांसारखे निरोगी व आनंदी असतात. त्यांचे ब्रह्मा हे आराध्य दैवत आहे. आपल्या भूगोलात जंबूद्वीपात भारतवर्ष, किमपुरुष वर्ष, हरिवर्ष, केतुमाल वर्ष, इलवृत्त वर्ष, भद्राश्वर वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्यक वर्ष व कुरु वर्ष असे 9 वर्ष आहेत. आजोबा, महाभूमी जसे खंड विभागाचे जंबूद्वीप आहे तसेच भूगोलात वर्ष विभागाचे जंबूद्वीप आहे. महाभूमी गोल असून मध्यभागी कासवाच्या पाठीसारखा अर्धवर्तुळाकार आहे. यालाच भूमंडळ म्हटले आहे. भूगोल मात्र लिंबासारखा आहे. महाभूमी भूमध्य रेखेभोवती ब्रह्मांडांपर्यंत व्याप्त आहे. भूगोल मात्र ज्योतिष चक्र मध्यात स्थिर आहे. महाभूमीच्या मध्यभागी मेरू रेखा असून तिच्या भोवती जंबूद्वीप आहे. त्याच्या भोवती सप्तद्वीप आहेत. भूगोलातील उत्तरार्ध गोल देवभाग व दक्षिणार्ध गोल असुर भाग म्हटला जातो. हे जीवांचे परिपालन करणाऱ्या मानवांचे निवासस्थान आहे. भूगोल हा परिपालित जीवांचे स्थान आहे. महाभूमीच्या भोवती असलेल्या चक्रवाळ पर्वत शिखरावर ज्योतिष चक्र आहे. भूगोल मात्र यापेक्षा वेगळा आहे. सप्तकक्ष वृत्त ज्योतिष चक्र भूगोलाची रोज 1 प्रदक्षिणा करते. महाभूमीत शीत, वात, ताप फार कमी असतात. उजेड किंवा अंधार असे कालतत्व नसते. भूगोलात याच्या उलट असते. महाभूमी पुण्य फलाने मिळवता येते. तिथे स्थूल शरीराने जाता येत नाही. भूगोल हा पुण्य प्राप्तीची कर्मभूमी आहे. इथे स्थूल शरीराने राहता येते. महाभूमीमध्ये मनु प्रलयाशिवाय दुसरे लहान प्रलय नसतात. भूगोलात मात्र युग प्रलय, महायुग प्रलय, मनु प्रलय होत असतात. महाभूमीला धात्री, विधात्री या नावाने ओळखतात, तर भूगोलालाही उर्वी, क्षिती, पृथ्वी, भूमी या नावाने ओळखतात. आजोबा, आता पाताळ लोकांबद्दल सांगतो, ते ऐका. अतलात पिशाच्चगण, वितलात गुह्यक, सुतलात राक्षस, रसातलात भूत, तलातलात यक्ष, महातलात पितृदेवता व पाताळात पन्नग राहत असतात. लोकनिवास लोकाधिपती खंड विवरण. वितलात कुबेर नवनिधींचा अधिपती हाच ब्रह्मांडाचा कोशाधिपती व उत्तर दिशेचा अधिपती आहे. अलकापुरीत याचे निवासस्थान आहे. याच वितलात मेरूच्या पश्चिम दिशेला योगिनीपुरात मय नावाच्या राक्षसाचे
निवासस्थान आहे. तो राक्षसांचा शिल्पकार असून यानेच त्रिपुरासुराला आकाशात संचार करणारे निवासस्थान बांधून दिले होते. सुतलात वैवस्वतपुरात यमधर्म राजा राहतो. हा दक्षिण दिशेचा अधिपती आहे. शहर प्रवेशाच्या आधी अग्निहोत्र नावाची नदी वाहत असते. हिलाच वैतरणी म्हणतात. पुण्यात्मे ती सहज ओलांडतात. पापात्म्यांना ती पार करणे कठीण जाते. रसातलात पुण्यनगरात नैऋती नावाचा दैत्य अधिपती असून तो नैऋत्य दिशेचा अधिपती आहे. तलातलातील धनिष्ठापुरात पिशाच्य गणांसोबत वेताळ राहतो. महातलात कैलास नगरात सर्व भूतगणांसह कात्यायनीपती ईशान राहतात. ते ईशान्य दिशेचे अधिपती आहेत. पाताळात वैकुंठ नगर आहे. त्यात श्रीमद नारायण असुरांसोबत व वासुकी वगैरे सर्पश्रेष्ठांसोबत शेषशायी होऊन राहतात. यालाच श्वेतद्वीप कार्य वैकुंठही म्हटले आहे. शेवटच्या पाताळ लोकात त्रिखंड सोपान आहे. प्रथम खंडात अनग जीव असतात. द्वितीय खंडात प्रेतगण, तृतीय खंडात यातना देहाचे जीव दुःखात राहत असतात. भोजनानंतर रौरवे अपुण्य निलये असे म्हणून उत्तरापोषणात उदक प्रदान यांनाच दिले जाते. लोकांचे नाव व त्याची विस्तीर्णता. भूलोकातील भूगोल व महाभूमी हे वेगळे वेगळे आहेत. नीट लक्षात ठेव. भूगोल बिंदूच्या वर ऊर्ध्व ध्रुव स्थानात असलेली मेरुरेखा प्रकाशमान असते. तोच सूर्यलोक, सूर्याचे निवासस्थान. सूर्यग्रह मंडल अजिबात नाही. याचप्रमाणे चंद्रलोक, अंगारक लोक, बुधलोक, गुरुलोक, शुक्रलोक, शनिलोक, राशी आदी देवतालोक, नक्षत्र देवतालोक, सप्तऋषीलोक, ऊर्ध्वलोक हे आहेत. अजूनही अवांतर लोक आहेत. भूमध्य बिंदूपासून सूर्यलोक 1,00,000 ब्रह्मांड योजने दूर आहे. चंद्रलोक 2,00,000 योजने दूर आहे. अंगारक 3,00,000, शुक्र 9,00,000, शनी 11,00,000, सप्तर्षी 14,00,000, ध्रुव 15,00,000 योजने दूर आहे. अशाच प्रकारे भूमध्य बिंदूपासून वेगळ्या वेगळ्या अंतरावर स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक आहेत. भूमध्य बिंदूपासून ब्रह्मांडाच्या भोवती असलेली अंडभित्तीपर्यंत 24,50,00,000 ब्रह्मांड योजने अंतराचा आहे. भूमध्य बिंदूपासून अंडभित्तीच्या बाहेर 25,50,00,000 ब्रह्मांड योजने अंतर आहे. भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक प्रलयात नाहीसे होतात. स्वर्लोकाच्या वर असलेले महरलोक थोडे नाहीसे होऊन थोडे उरते. त्याच्यावरचे जनलोक, तपोलोक, सत्यलोक, ब्रह्मलोक जिवंत असेपर्यंत नाहीसे होत नाही. स्वर्ग म्हणजे स्वर्लोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक ते अंडभित्तीपर्यंतचे प्रदेश. दत्त म्हणजे कोण? नरसावधानी आजोबा, दत्त तत्वाचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला कितीतरी लक्ष जन्म घ्यावे लागतील. अनंत कोटी ब्रह्मांड व्यापून असलेल्या या तत्वाच्या पलीकडे एकमेव महातेज तेजस्वी महाराशी असलेले हे तत्व आहे, हे तू समजून घे. तेच दत्तप्रभू तुझ्या समोर श्रीपाद श्रीवल्लभ रूपात आहेत, हे लक्षात घे. श्रीपादांचा हा हितोपदेश ऐकून नरसावधानी व त्यांची पत्नी थक्कच झाले. 1 वर्षाच्या मुलाने असे विस्तारपूर्वक सृष्टी रचनेचे गूढ सहजपणे उलगडून दाखवल्यामुळे ते अवाक झाले. स्वतःच साक्षात दत्त आहे हे सांगितल्यावर तर ते ओक्साबोक्षी रडू लागले. त्यांनी त्या दिव्य बालकाच्या चरणकमलांना स्पर्श करण्याची इच्छा प्रकट केली, पण श्रीपादांनी नकार दर्शवला. नरसावधानी व त्यांची पत्नी बसल्या जागेपासून हलूच शकले नाहीत. खिळूनच बसले. श्रीपाद म्हणाले, मीच दत्त आहे. अनंत कोटी ब्रह्मांड व्याप्त एकमेव तत्व मीच आहे. दिशा हेच माझे वस्त्र. मीच दिगंबर. जे लोक त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा असे माझे नामसंकीर्तन करतात,
तेथे मी सूक्ष्म रूपाने सतत असतो. आमचे आजोबा श्री बापनाचार्य परप्रांतातून येऊन पादकया क्षेत्रात स्थायिक झाले. श्राद्धादी कर्म करण्यासाठी येणाऱ्या लोकांची अन्न निवासाची सोय करत होते. तेव्हा तू तुझा स्वयंभू दत्त कुठे आहे, अदृश्य झाला का, असे म्हणून त्यांची अवहेलना केलीस. तो दत्त मीच. माझ्या जन्मस्थळात आजोबा बापनाचार्य यांच्या पवित्र घरात राहणारे नक्कीच पवित्र होतात. त्यांच्या पितृदेवतांना पुण्यलोक प्राप्ती होते. जिवंत जीवांचाच नव्हे तर मेलेल्या लोकांचाही योगक्षेम मलाच बघावा लागतो. मला जनन मरण दोन्ही समान आहे. तू स्वयंभू दत्ताची आराधना केलीस तरी त्याचे फळ हेच का, असा तू विचार करतोयस. तुझ्यावरचा दत्तमूर्ती गायब केल्याचा अपवाद टाळण्यासाठी स्वयंभू दत्ताचा तुला साक्षात्कार होईल. पुन्हा त्याची प्रतिष्ठापना होईल. तुला आता आयुष्य मिळाले आहे, तेव्हा दत्त ध्यानात मग्न रहा. पुढच्या जन्मी तुला माझा आशीर्वाद मिळेल असे अभय आज देत आहे. या जन्मात माझे पाय धरावे एवढे पुण्य तुझ्याजवळ उरले नाही. अनंत ब्रह्मांडाची सृष्टी, रक्षा व लय करणारा एकमेव प्रभू मी माझ्या वरद हस्ताने तुला आशीर्वाद देत आहे. मोठा विस्फोट झाल्यासारखा आवाज होऊन श्रीपाद अंतर्धान पावले. बेटा शंकर भट्टा, श्रीपादांनी तुला त्यांच्या नावाशेवटी दिगंबर जोडून जप करण्यातील मर्म अशा प्रकारे सांगितले. ते सर्वव्यापक आहेत. निराकार तत्व साकार कसे होते हा कल्पनेपलीकडचा विषय आहे. बालरूप घेऊन तो जगतप्रभू लहानपणापासूनच अशा दिव्य लीला दाखवत होता. त्यांच्या लीलांना अंत कुठे? श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 7 संपूर्ण.